चीन आता झपाट्याने वृद्धत्वाकडे चाललेला आहे. 2047 साली भारताला विकसित भारत देश करायचा आहे. नुसते कायदे करायचे, तऱ्हेतऱ्हेचे नियम कानून लावायचे आणि प्रगतीला अडथळा करायचा, अशा प्रकारची समाजवादी वृत्तीचं सरकार त्या काळी असल्यामुळे काँग्रेसचं मुख्यत्वे ते सरकार होतं, की रशिया आपल्याला हवं तेवढं तेल आणि गॅस द्यायला तयार आहे. हा देश मागे रोखण्याकरता ज्यांचं सर्वात जास्त योगदान आहे त्यात काँग्रेसचा नंबर पहिला आहे. नमस्कार. महा-MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर जयेश पाटील व्हिडिओग्राफर आहेत. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाबद्दल आपल्या सर्वांचं मी माझ्यातर्फे, जयेश पाटील यांच्यातर्फे आणि संपूर्ण महा-MTV परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करतो. आपला देश आता 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आज आणि 81व्या वर्षात पदार्पण करतोय. ही एक फार महत्त्वाची घटना आहे आणि आपण एकूण जर बघितलं तर गेले काही वर्ष भारताची घोडदौड सातत्याने चालू आहे. भारत एक महासत्ता होण्याकडे अतिशय जलद रीतीने वाटचाल करत आहे. अनेक वर्ष भारताला महासत्ता होण्यापासून रोखलं गेलं. 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी यांनी सत्ता हातात घेतली, त्याच्यानंतर एक ध्येय ठेवून त्यांनी याच्यावरती काम केलेलं आहे आणि त्या कामाचे आपल्याला आता सुपरिणाम दिसायला लागलेले आहेत. भारत जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली आहे. जगातला सर्वात जास्त तरुण लोकांचा देश आहे आणि आपल्याला माहिती आहे की तरुण हेच देशाचं आशास्थान असतं. त्याचं अगदी साधं कारण असं आहे की आर्थिकदृष्ट्या आपण बघितलं तर प्रोडक्शन, उत्पादन, सेवा हे सगळं करण्याकरता तरुण लोकांचा सहभाग असतो. जसं नागरिक वृद्ध होत जातात तसे त्यांची उत्पादन क्षमता कमी होते. परंतु तुमची जर मेडिकल सिस्टीम चांगली असली, तुमची जर आरोग्य व्यवस्था चांगली असली आणि जी आता आपली चांगली होत चालली आहे, तर नागरिक जास्त वर्ष जगायला लागतात आणि जास्त वर्ष जगायला लागली म्हणजे वृद्धांचं प्रमाण वाढतं. वृद्धांना मदत राष्ट्राकडनं करायला लागते. वृद्धांचं स्वतःचं योगदान कमी असतं. त्यामुळे राष्ट्राला जर पुढे जायचं असलं तर तरुण आणि त्यांचं महत्त्वाचं योगदान हे जितकं जास्त असेल तेवढं ते राष्ट्र झपाट्याने पुढे जातं. आपला शेजारी चीन बघा ना. चीन आता झपाट्याने वृद्धत्वाकडे चाललेला आहे. कारण तिथे सध्या मुलं होण्याचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे आणि म्हातारी मात्र जास्ती जगतात. त्यामुळे त्या देशामध्ये वृद्धांचं प्रमाण अतिशय जास्त झालं आहे. त्यांना मदत करायला लागते व देशाच्या अर्थव्यवस्थेवरती एक मोठा भार पडतो. हीच घटना जपानमध्ये, हीच घटना अमेरिका, युरोप सगळीकडे हा प्रकार आहे. पण भारतात मात्र विरुद्ध परिस्थिती आहे. अजून येती 10-12 वर्ष किंवा 20 वर्ष तरी भारतातलं तरुणांचं प्रमाण खूप जास्ती राहणार आहे आणि आपल्याला हा 20 वर्षाचा टाईम मिळालेला आहे की ज्याच्यामध्ये आपण तातडीने आपली वाढ करून घेतली पाहिजे. आणि मला वाटतं हेच सूत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा आज सकाळी लाल किल्ल्यावरनं भाषण केलं, त्याच्यामध्ये त्यांनी केलं. त्यांच्या भाषणाचा एक प्रमुख मुद्दा त्यांनी सांगितला होता की 2047 साली भारताला विकसित भारत देश करायचा आहे. आतापर्यंत भारताची हेटाळणी तुम्ही डेव्हलपिंग कंट्री आहात. आधी तर तुम्ही गरीब देश आहात, त्याच्यानंतर तुम्ही डेव्हलपिंग म्हणजे विकसनशील देश आहात, अशी आपली हेटाळणी केली जायची आणि ते थोडीफार खरंही होतं. त्यावेळेला भारतामध्ये इतके तरुण असूनसुद्धा त्यांना संधी नव्हती. सरकारी अडचणी खूप होत्या. सरकारला असं वाटतच नव्हतं कदाचित की भारताने प्रगती करावी. नुसते कायदे करायचे, तऱ्हेतऱ्हेचे नियम कानून लावायचे आणि प्रगतीला अडथळा करायचा, अशा प्रकारची समाजवादी वृत्तीचं सरकार त्या काळी असल्यामुळे काँग्रेसचं मुख्यत्वे ते सरकार होतं. देशाच्या एकूण 80 वर्षामध्ये 60-70 वर्षापर्यंत तरी काँग्रेसनी, 70 नाही तरी 65 वर्ष काँग्रेसने राज्य केलेलं आहे. त्यामुळे हा देश मागे रोखण्याकरता ज्यांचं सर्वात जास्त योगदान आहे त्यात काँग्रेसचा नंबर पहिला आहे. परंतु 2014 साली मी म्हटल्याप्रमाणे ही संबंध गोष्ट बदलण्यात आली आणि तातडीने आपल्याला जर मोठा देश व्हायचं असलं, समृद्ध देश व्हायचं असलं, श्रीमंत देश व्हायचं असलं, विकसित राष्ट्र व्हायचं असलं तर काय करायला लागेल याच्याकरता अनेक गोष्टीची पायाभरणी सुरू केली होती. आता त्या पायाभरणीचा जो रोडमॅप असतो की आता इथून पुढे 2047 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबद्दल नरेंद्र मोदींनी आज सुतोवाच केलेलं आहे आणि त्याच्यात आपले जे मुख्य मुद्दे आहेत ते मला आपल्यापुढे मांडायचे आहेत. पहिलं त्यांनी सांगितलं होतं की भारताने आता मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. आता हे बारक्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि मोठी स्वप्न पाहायची असली तर आपल्याला आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्याकरता सप्तधारा
असा एक वाक्प्रचार वापरला, असा एक शब्द वापरला. 7 वेगळ्या-वेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे, आपलं प्रोडक्शन वाढवायचं आहे, उत्पादन वाढवायचं आहे भारतामध्ये, झपाट्याने वाढवायचं आहे. शेतीमधली सगळी सुधार करून, शेतीच्या सुधारणा करून भारताला सर्व जगाच्या अन्नाचं कोठार म्हणून ख्याती मिळवायची आहे. थोडंफार ते साध्य झालेली आहे, परंतु अजून बरंच करणं बाकी आहे. तंत्रज्ञान आणि संशोधन, तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी, संशोधन म्हणजे इनोव्हेशन, या दोन्हीमध्ये भारताने मोठी झेप घेण्याची आवश्यकता आहे. अजूनपर्यंत तरी भारत हा तंत्रज्ञान आणि संशोधनात मागे पडतोय. परंतु आताच आपण पाहिलं की अनेक म्हणजे शेकडोनी स्टार्टअप सुरू झालेत आणि त्या स्टार्टअपने आपल्याला चांगले चांगले रिझल्ट द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे घटना वेग घेत आहेत, ही गोष्ट खरी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी म्हणजे पायाभूत सुविधा आणि प्रवासाकरता म्हणजे डेटा कनेक्टिव्हिटी आणि माणसांना आणि मालाला पाठवण्याची कनेक्टिव्हिटी, याकरता उत्तम हायवेज, उत्तम रेलमार्ग, अधिक गतीने जाणारे रेलमार्ग, याचं जाळं सगळ्या देशात पसरायचं आहे, हे चालू आहे. हे सगळं करताना सुरक्षेकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणून डिफेन्स म्हणजे संरक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे सप्तधारेमधला. ग्रीन आणि ब्ल्यू इकॉनॉमी, क्लायमेट कंट्रोल, क्लायमेटचं म्हणजे पर्यावरणाच्या असंतुलनामुळे येणारे प्रॉब्लेम सगळ्या जगालाच आहेत, तसे भारताला सुद्धा आहेत. आपण ते भोगतोच आहोत. कधी पाऊस आला तर एकदम प्रचंड प्रमाणात येतो, पूर येतात, त्यानंतर बरेच दिवस पाऊस येत नाही. असे सगळे प्रॉब्लेम आपल्याकडे सुद्धा होत आहेत. त्याकरता आपल्याला ग्रीन एनर्जी म्हणजे शक्य तितकी नॉन पोल्युटिंग, बिना प्रदूषण करणारी एनर्जी आणायची आहे आणि त्याकरता पुष्कळ काम आपल्याला करायला लागणार आहे. आणि ब्लू इकॉनॉमी, ग्रीन हायड्रोजन आणि हायड्रोजन बेस्ड ट्रेन आपण सुरू केलेली आहे. त्याचे म्हणजे प्रयोग त्याचे सक्सेसफुल झालेले आहेत. आणि ब्लू इकॉनॉमी म्हणजे आपल्याला समुद्रातनं सुद्धा पुष्कळसे रिसोर्सेस मिळवणं अतिशय आवश्यक झालेलं आहे. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा होता की सॉफ्ट पॉवर आणि जागतिक प्रभाव क्षेत्र. सॉफ्ट पॉवर म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान, भारताची वसुधैव कुटुंबकम वृत्ती आणि इतर देशांना मदत करून त्यांनासुद्धा आपल्या बरोबरीने आणण्याची जी भारताची वृत्ती, जी कोविड प्रकरणात दिसली होती. सगळ्या जगाला आपण लसीचा पुरवठा केला. चीनने सगळ्या जगाला कोविड दिला, भारताने सगळ्या जगाला लस दिली. हा एक फार मोठा फरक झालेला आहे. आणि त्या फरकामुळे आपण पाहिलं की G20च्या संमेलनामध्ये भारताने अतिशय सुरेख खेळी करून आफ्रिकेतल्या 54 देशांना G20मध्ये आणलं. अनेक ग्लोबल साऊथ ज्यांना म्हणतात, म्हणजे अनेक देश जे पुष्कळसे डेव्हलप नव्हते, त्या सगळ्यांना भारताने आपल्या बाजूने घेतलं. आणि आता तर भारत युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये स्वतःची जागा मागण्याकरता सज्ज झालेला आहे. आपल्याला व्हेटो पॉवर त्यांनी दिली पाहिजे आणि जर नाही दिली तर आपण स्वतःची युनायटेड नेशन्स काढू आणि या सगळ्या प्रस्थापित व्हेटो पॉवरवाल्यांना हाकलून देऊ, अशी रचना पंतप्रधान मोदी करायला बघतायत. पण हे सगळं करताना आपल्याला ऊर्जा लागते. हे सगळं ऊर्जेशिवाय शक्य नसतं. मग ऊर्जा कुठून आणायची, तर त्याच्याकरता जो रोडमॅप आहे. आपण आत्ता आपली एकूण जी ऊर्जा आहे त्यातली फक्त 2% ऊर्जा आपली आण्विक ऊर्जा आहे. आण्विक ऊर्जेचा फायदा असा असतो की आण्विक ऊर्जेने प्रदूषण होत नाही. त्याचा जो कचरा तयार होतो त्याला व्यवस्थित रीतीने गाडून टाकला तर त्याचा उपद्रव होत नाही आणि रोजच्या रोज धूर वगैरे त्यातनं काही निघत नाही. पण त्याच्याकरता युरेनियम लागतं. आपण बघितलं असेल गेल्या 4-6 महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अनेक देशांमध्ये गेले. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, कझाकस्तान हे 3 महत्त्वाचे देश आहेत. सगळ्यात जास्त युरेनियम या देशांकडे आणि तिन्ही देशांनी भारताला अप्रतिहत युरेनियमचा पुरवठा करण्याला वचन दिलेलं आहे, अभिवचन दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला युरेनियमची कमी पडणार नाही आहे. सरकारने ॲटॉमिक ॲक्टमध्ये बदल करायला घेतलेला आहे, जेणेकरून प्रायव्हेट कंपन्यांनासुद्धा युरेनियम बेस्ड पॉवर सप्लाय करता येईल, युरेनियम बेस्ड विद्युत सप्लाय करता येईल. आपलं उद्दिष्ट तर असं आहे की आज घडीला आपण जरी 8 गिगावॉट 8.7 गिगावॉट हे खूप मोठं पॉवरचं गणित आहे. एवढी न्यूक्लिअर इलेक्ट्रिसिटी तयार करतो, ती 2036 पर्यंत आपल्याला 2047 पर्यंत आपल्याला 100 गिगावॉटपर्यंत करायची आहे. म्हणजे आपला ऊर्जेचा जो सगळा गणित आहे ते पूर्णपणे बदलायचं आहे. आणि त्याकरता युरेनियम तर येतच आहे, पण स्मॉल अँड मिडियम रिॲक्टर म्हणजे छोटे आणि मध्यम आण्विक संयंत्र ही करण्याकरता प्रायव्हेट कंपन्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे. आणि सगळ्या भारतभर हे छोटे आणि मॉड्युलर असतात, ते म्हणजे छोटे रिॲक्टर असतात, आण्विक रिॲक्टर 200 मेगावॉट किंवा 700 मेगावॉट असे. आणि त्यांनी संबंध आपलं ऊर्जा निर्माणाची प्रक्रियाच बदलायची आहे. सगळ्या भारतात नॉन पोल्युटिंग म्हणजे अप्रदूषणकारी
ऊर्जा आणण्याचं आपलं ध्येय. आणि त्याच्यात विसरू नका, मागे मी याच्यावर एक व्हिडिओ पण केला होता की कल्पाक्कममध्ये आपण फास्ट ब्रीडर रिॲक्टरचा यशस्वी प्रयोग केलेला आहे. आपल्याकडचंच थोरियम वापरून प्रचंड प्रमाणावर विद्युत निर्मिती भारतात आता शक्य होणार आहे आणि त्याच्याकरता जोरात काम सुरू आहे. ते एकदा झालं की भारताचं जे आपल्याला तेल आणि गॅस बाहेरनं आणायला लागतं त्याची आपली डिपेंडन्सी संपून जाते. आणि तेल आणि गॅससुद्धा आत्ताच्या काळात येण्याकरता 41 देशांशी भारत सरकारने करार केला आहे की तेल आणि गॅस प्रोव्हाइड करते. ती एक महत्त्वाची बातमी आहे, त्याच्यावर पुढे मी एक मोठा व्हिडिओ पण करणार आहे की रशिया आपल्याला हवं तेवढं तेल आणि गॅस द्यायला तयार आहे. रशियाने तर सांगितलं आहे की आम्हाला रशिया ते भारत पाईपलाईन आणि रेल्वे लाईन टाकायची आहे. फार इंटरेस्टिंग पॉईंट आहे. रशिया ते भारत पाईपलाईन एकाच पद्धतीत टाकली जाऊ शकते जर ती उझबेकिस्तानमधनं येऊन गिलगिट बाल्टिस्तानमधनं भारतात प्रवेश करेल. गिलगिट बाल्टिस्तान तर आपल्याकडे नाहीच आहे. तेव्हा या सगळ्या कार्यक्रमामध्ये गिलगिट बाल्टिस्तान आपण ताब्यात घेऊ, POK आपण ताब्यात घेऊ, हे अध्यारूत आहे. आणि त्याकरता पुटिन यांनी भारताला मदत करायची तयारी दर्शवली आहे. इस्रायलने सुद्धा भारताला मदत करायची तयारी ठरवलेली आहे. इस्रायल ते असं सांगितलेलं आहे की तुम्ही सांगाल तिथे पाकिस्तानमध्ये हल्ला करून पाकिस्तानचं कंबरडं मोडून टाकू. बघूया पुढे काय होतं ते. कारण अशी काही घटना होऊ शकते याचे संकेत पंतप्रधान मोदींच्या भाषणात या पद्धतीने मिळाले की नक्षलवादाचा पूर्ण बिमोड करायचा मोदींनी आवाहन केले. जंगली नक्षलवाद, जंगलामध्ये जो नक्षलवाद होता, जो काँग्रेसच्या काळात 200 जिल्ह्यांमध्ये फोफावलेला होता, तो सर्व आता नष्ट झालेला आहे. उगाच एखाद्या जिल्ह्यामध्ये तेही सगळे नक्षलवादी शरण येत आहेत. पण त्या नक्षलवाद्यांनी आपला रंग बदलून ते शहरात घुसलेले आहेत. त्याला शहरी नक्षलवाद फोफावू शकतो, अर्बन नक्षलवादी ज्याला म्हणतात, ज्याला पंतप्रधान मोदींनी नवीन एक शब्द आज दिला, दिमागी नक्षलवाद. म्हणजे त्यांचे मेंदू त्यांचे नक्षलवादाने पोखरलेले आहेत आणि देशद्रोहाच्या कार्याकरता जे तयार होतात असे अनेक लोक आहेत. विरोधी पक्षातले आहेत, मीडियामधली लोकं आहेत, रवीश कुमार वगैरे टाईपची जी मीडियामधली लोकं आहेत, ही सगळी अर्बन नक्सल म्हणजे शहरी नक्सल म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांची नांगी ठेचण्याची आता गरज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच्यावरती पूर्णपणे सांगितलेलं आहे की आम्ही ते करू. आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली की सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चर जे असतं, सेमीकंडक्टर म्हणजे जी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटमध्ये छोट्या छोट्या चिप्स लागतात, त्या चिपचं मॅन्युफॅक्चर भारतात करण्याचा उद्देश आहे. 5 ते 8 प्रचंड मोठे प्लांट्स भारतात लागणार आहेत, जेणेकरून भारत हा चिप प्रोव्हाइड करणारा सर्वात मोठा नाही तर नंबर 2चा देश होईल. आता तैवान आणि चीन ह्या चिप प्रोव्हाइड करतात, आता ते स्थान भारत घेऊ शकेल. याकरता आत्मनिर्भर भारत हे आवश्यक आहे. सिव्हिल डिफेन्स म्हणजे नागरी संरक्षण. आता असं लक्षात आलेलं आहे की छोटे छोटे दहशतवादी हल्ले जर झाले तर लोकांना काय करायचं ते कळत नाही. त्यामुळे त्यांचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे. नागरी संरक्षक दल तयार करायला पाहिजे. ते आहे पण त्याच्यात ट्रेनिंग होत नाही, तर ते ट्रेनिंगही करण्याचं आहे. आणि ट्रेनिंगमध्ये पंतप्रधान मोदींनी युवा शक्तीला मुळीच विसरलेले नाही आहेत. जेन झी आणि युवा शक्ती यांना जर पुरेसं ट्रेनिंग दिलं नाही, पुरेशा संध्या दिल्या नाही, तर ते कॉकरोच जनता पार्टीसारखी गोष्ट करू शकतात. कॉकरोच जनता पार्टीत प्रत्यक्ष विद्यार्थी अत्यंत थोडे होते. हे गुंडच सगळे पोसून, केजरीवालचे मित्र गुंड वगैरे पोसून त्या दिपकेने आणले होते. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीचा फुगा उडाला हवेत आणि फुटून पुन्हा नष्ट पण झाला आहे. परंतु तरुणांना जर विधायक काम दिलं तर तरुण या कॉकरोचसारख्या याच्यात अडकणार नाही. 1 कोटी तरुणांना AIचं ट्रेनिंग देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं आहे. 1 कोटी अनेक देशांची लोकसंख्या नाही आहे, छोट्या देशांची. एवढे AIचे तंत्रज्ञान झालेली जर शक्ती भारतात येईल तर भारत हा AIचा जागतिक हब होऊन बसेल, यात काही शंका नाही. आणि सर्वात शेवटी संपूर्ण वंदे मातरम पहिल्यांदा लाल किल्ल्यावरती गाजलेलं आहे. कारण देशभक्तीसुद्धा याच्या सगळ्याच्या मुळाशी असली पाहिजे. त्या देशभक्ती करता सरकारने यावेळेला संपूर्ण वंदे मातरमचा कायदा केला आणि ते वंदे मातरम लाल किल्ल्यावर पहिल्यांदा गायलं गेलं. नेहरूंच्या काळात वंदे मातरम गाणं हा गुन्हाच झाला होता, कारण नेहरूंना भीती वाटत होती की मुसलमान ते गायल्यावर नाराज होतील. पंतप्रधान मोदींनी सांगितलं की भारतावर प्रेम करणारा हिंदू असो वा मुसलमान असो, वंदे मातरम गायला नकार देणार नाही. ज्यांना नकार द्यायचा असेल त्यांनी मग भारतावरनं निघून जावं. भारत राहण्याची काही गरज नाही. हे माझे शब्द आहेत, हे मोदी काही म्हणलेले नाही आहेत. तर अशी सगळी भारतातल्या पुढची गोष्ट सगळी चांगली व्हावी याकरता अनेक गोष्टी पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या आहेत आणि त्या एका भाषणात त्यांनी सगळ्या कव्हर केल्या. त्यातले छोटे छोटे मुद्दे मी घेतले. यातल्या अनेक मुद्द्यांवरती पुढे वेगळे वेगळे व्हिडिओ करून भारताची प्रगती आत्ता कशी आहे, पुढे कशी होणार आणि त्याच्या पुढे कसं जाणार हेही सांगता येईल. परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मी हा व्हिडिओ संपवतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्र परिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि हो, आपल्या कमेंट्स येऊ दे. आपल्याला या व्हिडिओबद्दल आणि पंतप्रधान मोदींच्या भाषणाबद्दल काय वाटलं, हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.